Okay. Hello students, we are starting already started the concept of evolution. Now let us consider the let us see the definition of the evolution. Formation of this new species change in the specific characters of the several generations of living organism as a response to the natural selection. It's called as the evolution. आता फॉर्मेशन ऑफ द न्यू स्पेसिस, मग स्पेसिस म्हणजे इथं जाती नाही की आपल्या आता आपण जाती बघतो काय ब्राह्मण कोणी आहेत, काय मुस्लिम आहेत, कोणी वाणी आहेत, कोणी मराठा आहेत, ह्या जाती नव्हे. ह्या जाती आपल्याला बघायच्या स्पेसिसची जर तुम्ही शब्दशः अर्थ बघाल तर जाती, पण तिथे जाती म्हणजे कशा आहेत तर हे सगळे काय आहेत, ह्या वेगवेगळ्या प्रकारचे आपण कॅट्स बघतोय, डॉग्स आहेत, टायगर्स आहेत. दिस इज अ ह्युमन बिईंग, वी आर ह्युमन बिईंग. मग ह्युमन बिईंग काय आहे, पुन्हा मॅन आहे, वुमेन आहे, चाइल्ड आहे, हे सगळे आपण जे बघतो ह्या स्पेसिस ड्यू टू द चेंजेस इन द स्पेसिफिक कॅरेक्टर्स ऑफ द सेव्हरल जनरेशन्स. त्याच्यामध्ये काही बदल घडून येतात. कॅरेक्टर्स ऑफ द सेव्हरल जनरेशन, अनेक जनरेशनमधून त्यांच्या काही स्पेसिफिक कॅरेक्टरमध्ये काय आहे चेंजेस घडून येणारे ऑफ द लिव्हिंग ऑर्गॅनिझम ॲज अ रिस्पॉन्स टू द नॅचरल सिलेक्शन. आणि हे सगळे कोणाला रिस्पॉन्स करतायत, एक नॅचरल सिलेक्शन थेरी आहे पुढे लिहिल्या गेलेली आहे डार्विन्स कडून, आणि त्या नॅचरल सिलेक्शनला काय सगळे रिस्पॉन्स करतात. इज कॉल्ड ॲज द इव्होल्युशन. मग जसं आपण फॉर एक्झाम्पल इथं बघितलं तर काय आहे आपल्याला दिसून येतं आहे फाउंडर स्पेसिस हा सेंटरचा जो आहे तो फाउंडर स्पेसिस आहे. म्हणजे हा बाकीच्या सुद्धा त्यांचा हा कॉमन ॲन्सेस्टर आहे ॲक्च्युली, आणि ह्या सगळे काय आहेत त्याच ॲन्सेस्टरपासून तयार झालेले आहेत वेगवेगळे. त्यांना मग वेगवेगळ्या वेळेस त्यांना वेगवेगळी नावं गेले. मग फक्त इथे काय दिसतंय तर त्याच्या बीकमध्ये आपल्याला चेंज दिसतोय. ही जी आपल्या स्ट्रेट बीक आहे, मग काही कालांतराने पुढचा जो आला नेक्टर म्हणजे फुलामधला जो रस असतो तो शोषून घेण्यासाठी त्याच्या ह्या बर्डने काय केलं, थोडासा ते शोषून घेता घेता त्या बीकचा थोडासा आकार आपल्याला वाकलेला दिसतो. मग हळूहळू त्याने ते शोषून घेता घेता त्याचा बीकचा आकार हा काही काळांतराने म्हणजे काही जनरेशन झाल्यानंतर तो चेंज होऊन आला. आणि मग पुढे आणखीन ती बीक थोडीशी आणखीन वाढली, आणखीन तो नेक्टर चूज करण्यासाठी त्याला ते सोपं गेलं. आणखीन पुढे गेला, इन्सेक्ट पकडायचा त्याने जेव्हा प्रयत्न केला तेव्हा त्याचा आकार आपल्याला आणखीन वाढलेला दिसतोय त्यावेळेस. आणि असं होत होत घेता गेला, नंतर त्याला काही एग्स वगैरे सुद्धा पकडता यावे असं त्याला वाटलं. मग तेव्हा त्याने काय त्याच्या बीकचा उपयोग अशा प्रकारे केल्यामुळे त्याचा बीकचा आपल्याला आकार हा अशा प्रकारे बदललेला दिसून येतो. म्हणजे हा काय आहे मधला जो फाउंडर स्पेसिस आहे तो सगळ्यांचा कॉमन ॲन्सेस्टर आपल्याला दिसून येतो. मग आता पुढचं आपण कन्सेप्ट बघूयात. The 3.5 billion years ago, life had been non-existent on the earth. खरं तर 3.5 बिलियन इयर्स अगो, जर हे सगळं आपण आता थोडंसं अंदाजेच, कारण तेव्हा आपण कोणीच नव्हतो, फक्त आपण हे अंदाजे मांडलेली बऱ्याचशा सायंटिस्टने अभ्यासातून मांडलेली ही थेअरी आहे की जवळपास 3.5 बिलियन्स इयर्स झालेले असतील जेव्हा लाईफ ही नॉन एक्झिस्टन्स ऑन द अर्थ. ॲट द बिगिन, सुरुवातीला, देअर मे हॅव बीन ओनली द सिम्पल एलिमेंट, अगदी काही सिम्पल साधे एलिमेंट्स होते इन द ओशन, समुद्रामध्ये, ऑन द अर्थ. अँड सिम्पल टाईप ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम दोज. मग सिम्पल ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक म्हणजे काय आहे? ऑर्गॅनिक म्हणजेच काय आहे तर जे कार्बन हायड्रोजन कंटेंट आहे त्यांना ऑर्गॅनिक म्हणतात. आणि इनऑर्गॅनिक म्हणजेच काय आहे तर ज्यांच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन किंवा कार्बनचं अब्सेन्स आहे त्यांना इनऑर्गॅनिक. फक्त एक्सेप्शनल काही आपण म्हणू शकतो, कार्बन मोनॉक्साईड, कार्बन डायऑक्साईड, हे सगळे एक्सेप्शनल जे इनऑर्गॅनिक आपण त्यांना म्हणू शकतो. पण हे सगळे काय आहे त्यावेळेस सिम्पल साध्या टाईपचे काही सिम्पल एलिमेंट्स त्यावेळेस तिथे प्रेझेंट होते 3.5 मिलियन इयर्स ॲगो. आणि त्याच्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले. आधी सिम्पल होते आणि मग नंतर काय आहे कॉम्प्लेक्स कंपाऊंड लाईक द प्रोटीन्स अँड द न्यूक्लिक ॲसिड्स मे बघा. मग आपण फक्त हे मानतोय
असं हे काय खरं आहे का नाही, फक्त आपण जस्ट काहीतरी अंदाज बांधतोय की त्यावेळेस झालं असेल. आधी सिम्पल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले असतील आणि त्याच्यानंतर मग काय आहे प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड सारखे कॉम्प्लेक्स म्हणजेच काय आहे तर आपल्याला दिसून येईल ज्यांचं स्ट्रक्चर हे थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे त्याला कॉम्प्लेक्स आपण म्हणणार आहोत. आणि मग असे कॉम्प्लेक्स प्रोटीन्स आणि न्यूक्लिक ॲसिड किंवा ज्याला आपण आता DNA मध्ये सुद्धा न्यूक्लिक ॲसिड आहे, RNA मध्ये सुद्धा न्यूक्लिक ॲसिड आहे, असे फॉर्म्स त्यावेळेस झाले होते ओव्हर अ लॉंग पिरियड फ्रॉम दोज. काही त्याच्यामध्ये सुद्धा बराचसा पिरियड मध्ये गेलेला असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ द डिफरंट टाईप्स ऑफ द ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक. त्याच्यानंतर ह्याच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्सपासून आधी एलिमेंट्स होते, मग त्यांचे कॉम्प्लेक्स कंपाऊंड्स झाले, कॉम्प्लेक्स एलिमेंट झाले म्हणजे कॉम्प्लेक्स कंपाऊंड झाले आणि त्याच कंपाऊंडपासून फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल एक पेशी तयार झाली. मे हॅव बीन फॉर्म फ्रॉम द मिक्सचर ऑफ डिफरंट टाईप्स मे हॅव बीन, पुन्हा हे झालं असावं असाच तिथे सायंटिस्टच्या बऱ्याचशा एक्सपेरिमेंटमधून त्यांना आलेला हा अंदाज त्यांनी इथं लिहिलेला आहे. मग तिथे काय फर्स्ट प्रिमिटिव्ह टाईप ऑफ सेल किंवा प्री सेल आपण त्याला असं म्हणू शकतोय, तो तिथे फॉर्म झालेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर नंबर ऑफ दोज सेल्स, हेच असे प्रिमिटिव्ह सेल्स जे आहेत त्याचे नंबर ऑफ सेल्स एकत्रित आले, मे हॅव इन्क्रीज आणि मग त्यांची संख्या हळूहळू वाढली असेल ॲट द कॉस्ट ऑफ सराउंडिंग केमिकल्स. मग कोणावर डिपेंड्स होते, सराउंडिंग एनिमल्स केमिकल्स, त्यांच्या आजूबाजूला जे केमिकल्स होते त्यांनी ते फूड म्हणून इंटेक केलं आणि हळूहळू त्यांची काय आहे संख्या ही वाढत गेली. देअर मे हॅड बीन some differences among those cells, and according to the principle of the natural selection some may have shown a good growth and the some may have perished which could not adjust with the surrounding. मग त्यावेळेस ज्यांना ते केमिकल अन्न म्हणून ज्याने ते स्वीकारलं त्यांना जे सेल्स त्या आजूबाजूच्या सराउंडिंग म्हणजे ओशनमध्ये समुद्रामध्येच त्यांना जे काही केमिकल्स त्यांना मिळत होते इंटेक करत होते त्यावरनं त्यांची ग्रोथ होत होती. पण काही सेल्स असे होते की त्यांना ते केमिकल्स अन्न म्हणून त्यांना ते त्यांच्या बॉडीला सुटेबल होत नव्हती म्हणून ते पेरिश म्हणजेच काय व्हॅनिश झाले बिकॉज दे कुड नॉट ॲडजस्ट विथ द सराउंडिंग. म्हणजे त्यांना ते अन्न म्हणून ते त्यांना घेता आलं नाही. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यानंतर आपण बघू शकतो ॲनिमल डायव्हर्सिटी रेंजेस फ्रॉम द युनिसेल्युलर अमिबा अँड पॅरामेशियम टू द मॅन अँड गायंट वेल. आपल्याला ही ॲक्च्युली एक पॉईंट आपला आधी राहिलेला. At present, crores of the species of the plants and animals with huge diversity regarding shape and complexity are present on the earth. मग ही सगळी आता आपण सुरुवातीला बघितलं. सुरुवातीला खरं तर आपण पाहिलं की सिम्पल एलिमेंट्स होते ओशनमध्ये हायड्रोजन ऑक्सिजन कार्बन नायट्रोजन सारखे. त्यानंतर सिम्पल ऑर्गॅनिक इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले. त्यानंतर कॉम्प्लेक्स कंपाऊंड तयार झाले प्रोटीन न्यूक्लिक ॲसिड आणि त्यानंतर प्रीसेल. हे त्यावेळेस झालं असावं. पण आत्ताच आपल्याला काय दिसतंय सध्या आपण बघायला गेलो तर करोड्स ऑफ स्पेसिस आहेत प्लांट्स आणि ॲनिमल्सचे विथ ह्यूज डायव्हर्सिटी. प्रत्येकामध्ये इतकी विविधता आहे की त्यांच्या शेपच्या बाबतीत त्यांच्या कॉम्प्लेक्सिटी बाबतीत जी आपल्याला आता अर्थवर प्रेझेंट असताना दिसून येते. मग मग ते अगदी आपण बघितलं तर ॲनिमल डायव्हर्सिटी आपण बघायला गेलो तर युनिसेल्युलर अमिबा आणि पॅरामेशियम मॅन ऑर द गायंट. द प्लांट डायव्हर्सिटी बघायला गेलो तर कन्सिस्ट ऑफ द व्हेरियस स्पेसिस रेंजिंग फ्रॉम द युनिसेल्युलर क्लोरेला टू द ह्यूज बनियन ट्री. म्हणजे ह्यांच्यापर्यंत आपल्याला तिथे काय डायव्हर्सिटी ॲनिमलचे अगदी युनिसेल्युलर ते मल्टीसेल्युलर आपल्याला त्यांच्यामध्ये काय डायव्हर्सिटी म्हणजे विविधता दिसून येते. त्यानंतर आहे द लाईफ एक्झिस्ट ऑन द अर्थ एव्हरीवेअर फ्रॉम इक्वेटर टू द बोथ द पोल्स. Organisms are present at all the places like the air, water, land, rock,
एक्सेट्रा सगळीकडे प्रेझेंट आहे. आता कुठे आहे का आपल्याला दिसतंय की जिथे ऑर्गॅनिझम्स नाही आहे, तर सगळीकडे आहे. म्हणजे जर आपण अर्थचे 2 इक्वेटर बघितले, 2 ध्रुव, 2 हे पाहिले, तर वृत्त पाहिले, तर त्या पूर्ण अर्थच्या पोलवर सुद्धा आपल्याला ऑर्गॅनिझम्स आहे, दोन्ही वृत्तांवर सुद्धा आहे. ऑर्गॅनिझम प्रेझेंट ॲट ऑल द प्लेसेस. एअरमध्ये पण आहेत ऑर्गॅनिझम, वॉटरमध्ये पण आहे, लँड्समध्ये पण आहे. तर